मला माझ्या बापाने दिलंय ना आता ते शेवटपर्यंत पोहोचवणार हे शब्द आहे आपला. हा, याच्याहून जास्त करेल पण कमी नाही. काय व्हायलो, जय महाराष्ट्र. हा, हे बघू शकता, हे वावर आहे तर पावर आहे. तर ऐकलं होतं बरं का, पण आज खरंच कळालं. हा, ते बाहेर बघा एवढं ऊन आहे, इतकं ऊन आहे ना बेकार. आणि त्या उन्हाला या झाड एकटंच टफ देत आहे. याला कुठल्या एसीची गरज नाही, ना कुठल्या फॅनची गरज आहे, ना कुठल्या कूलरची गरज आहे. एकदम क्लास. या झाडाखाली इतकं बेकार वारं येतंय ना, एक वाकळ टाकले मग सल्लंग पडलोय आता. आणि आत्ता जस्ट आंबे खायची इच्छा झाली बरं का. तर बाजूला झाडे गेलो, आंबे आणले पाड एकदम प्युअर, ना कुठलं औषध मारलेलं ना काय नाही. आत्ता आंबे आणले ना आता खातोय. इथं आपल्या विहिरीचं काम चालू आहे. इथं आता एकदा काय विहिरीचं काम झालं ना, आता थोडंसं पाणी आहे आणि पावसाळ्याचं पाणी आलं ना, सगळ्यात पहिलं त्या पाण्यावर जाऊन झोपायचंय आणि ते सुख घ्यायचंय त्या पाण्यात पोहायला जाऊन. आणि कसं आहे ना, हे जे नेचर आहे ना, ते नेचर सिटीत भेटणं अशक्य आहे भाई. कारण त्या नेचरला आणि ह्या नेचरला टफ देणं ना लय अवघड आहे. आणि हा मला पण थोडंफार इथं बोर होतं बरं का. कारण कसं आहे, आपलं सगळं मित्रपरिवार पुणे मुंबई तिकडे आहे ना, म्हणून थोडंफार बोर होतं. पण हे नेचर तिकडे भेटणं अशक्य आहे, तिकडे भेटतच नाही ना. आपण जे गावात राहतात ना मुलं, ते खरंच फील करतात बरं का ह्या सगळ्या गोष्टीला. सगळं फील करतात ते पोरं. हे झाडाचं वारं, हे सुख, गावाकडे राहणं क्लास आहे. आणि एक रील बघितली होती, हे खरी गोष्ट आहे बरं का. हे रान जे असतं ना, ते विकायचं नसतं, तर राखायचं असतं. आणि जसं मला माझ्या बापाने दिलंय ना आता ते शेवटपर्यंत पोहोचवणार हे शब्द आहे आपला. हा, याच्याहून जास्त करेल पण कमी नाही.